आज नाही का सकाळी उठल्याबरोबर पटकन देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली की म्हणलं चला आता स्वयंपाकाला लागा. पटपट पोळे आटपून घेतल्या, लेकराचे टिफिन वगैरे केले आणि आज मला करायची होती करटुलेची भाजी. भाजी नाही बरं, मी आज नाही का तुम्हाला वेगळीच रेसिपी सांगणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी पहा. तर इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि लागणार असं मीठ. आणि इथं नाही का आपल्याला करटुले नाही का असे बारीक चिरून घ्यायचे आहेत. बारीक चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये हिरवी पण मिरची बारीक चिरूनच घ्यायची आहे. दोन्ही एकत्र नाही का एका गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. त्या कढईमध्ये आपले हे जे करटुले चिरलेले आहेत ना हे टाकून द्यायचे, त्यामध्ये मिरची पण टाकून द्यायची आहे आणि त्याच्यावर नाही का आपल्याला जेवढं तेल लागते ना तेवढं त्याच्यावरच तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला नाही का व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. मस्त इकडं वाफू द्यायचे. वाफले की आता बघायचं आपल्याला, चेक करायचे की आपले करटुले वाफलेत की नाही ते. तर इकडे तर आपले करटुले मस्त असे वाफलेले आहेत आणि मग हे करटुले काढून घ्यायचे आपल्याला एका प्लेटमध्ये. थंड झाले की त्याच्यातलं जी बी असते ना, बियेचा कलर बघा आता तुम्ही लाल होतो, तो आपल्याला पूर्ण बी काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काढून घेतले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही का करटुले आपले वाफलेले टाकून द्यायचे. त्याच्यात हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि जिरे हे मिश्रण एकत्र काढून आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि ही चटणी खरंच चवीला पण खूप चांगली असते आणि शरीराला पण करटुल्याची चटणी खूप छान असते. काही जण भाजी करतात, पण ज्यांना भाजी नाही आवडत ना त्यांनी अशी चटणी नक्की करून पहा. तुम्हाला पण सर्वांना खूप आवडेल. मला तर नाही का भाजीपेक्षा चटणीच खूप आवडते आणि खरं शरीरासाठी ना खूप चांगली असते. इकडे बघा आपली चटणी झालेली आहे रेडी आणि एवढी भारी दिसत आहे ना, मस्त हिरव्या मिरच्याच्या ठेस्यासारखी. तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही भाजी करता की चटणी करता. चटणी जर करत नसेल तर माझी रेसिपी नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.